नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजकारणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलेलो। हा विषय अत्यंत मोठमोठे नेते भाषणामध्ये मांडतात आणि विरोधकांना जर टोचून बोलायचं असेल तर हा विषय निघतो म्हणजे निघतोच। तो विषय म्हणजे भाषणामध्ये नेते बोलतात विरोधकांना, त्यांच्या विरुद्ध उभे असणाऱ्या उमेदवारांना खास करून निवडणुकीमध्ये। तो म्हणजे असा की समोरच्याला भाषणामध्ये बोलत असताना नेते मंडळी भाषण करतात आणि म्हणतात की तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय मी राहणार नाही। समोर समजा बीजेपीचा उमेदवार उभा आहे, इकडनं शिवसेनावाले बीजेपीच्या उमेदवाराला म्हणतील की ह्या निवडणुकीमध्ये मी तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही। तर डिपॉझिट जप्त करणे म्हणजे काय, डिपॉझिट केव्हा जप्त होतं, ह्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर कोणाला तुमच्या मित्रांना जर याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। मी अशा छान छान आणि इंटरेस्टिंग राजकारणाविषयी आणि वेगवेगळ्या माहितीविषयी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतो आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुढे जाऊयात आणि जाणून घेऊयात की डिपॉझिट जप्त करणे म्हणजे काय त्याविषयी। तर आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, 2024 इलेक्शन आलेले। या 2024च्या इलेक्शन मध्ये लोकसभेचं वारं चालू झालंय आणि सगळीकडे मोठमोठ्या नेत्यांची भाषणं होत आहेत। नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, त्यांचे भाषणं होत आहेत। योगी महाराज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते महाराष्ट्रात आले, त्यांचे भाषणं होत आहेत। वंचितचे बाळासाहेब आंबेडकर त्यांचे भाषणं होत आहेत। महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार त्यांचे मोठमोठे भाषणं होत आहेत। अजित पवार त्यांचे भाषणं होत आहेत। सगळ्या नेते मंडळांचे मोठमोठे भाषणं या महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत आणि 4 जूनला याचा निकाल लागणार आहे। या भाषणांमध्ये नेते मंडळी एकमेकाला उद्देशून बोलत असताना म्हणतायत की तुमचं डिपॉझिट मी या निवडणुकीत जप्त करणार आहे। आता हे कसं होणार, समजा एखाद्या लोकसभेमध्ये 2 लाख मतं एखाद्या पूर्ण याच्यामध्ये पडले, जास्त पडतात पण एक उदाहरणार्थ घेऊ आपण। 2 लाख मते ऑल व्हॅलिड वोट्स 2 लाख पडले सगळ्यांची मिळून। या 2 लाखांच्या मतांमध्ये 16.66% मतं मिळणं आवश्यक असते उमेदवाराला। जर समजा 2 लाखाचे 16.66 जर आपण टक्केवारी काढली तर जवळपास 33,000च्या वर हे मतं जातात। म्हणजे जर तुम्हाला निवडणुकीमध्ये तुमचं डिपॉझिट वाचवायचं असेल तर त्या उमेदवाराला, प्रत्येक उमेदवाराला 33,000 प्लस मतं मिळणं आवश्यक आहे, तर त्या उमेदवाराचं डिपॉझिट परत मिळतं आणि जप्त होत नाही। मित्रांनो, डिपॉझिट जप्त होणे किंवा न होणे इथं पैशाचा विषय येत नाही, तर इथं विषय येतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा। डिपॉझिट जप्त झालं म्हणजे तुम्ही राजकारणात सपशेल अपयशी ठरलात असं त्याचा अर्थ निघतो। त्यामुळं उमेदवार जिंकणं आणि हारणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं डिपॉझिट वाचवणं हे महत्त्वाचं आहे। जीत हार तो होती ही रहती है, लेकिन डिपॉझिट बचाना ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ है इस इलेक्शन में दोस्तों। हे लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि डिपॉझिट लोकसभेला किती लागतं तर 25,000 रुपये। सर्वसाधारण प्रवर्गात एखाद्या व्यक्तीला जर उमेदवारी दाखल करायची तर 25,000 डिपॉझिट निवडणूक आयोगाकडे द्यावं लागतं। जर विधानसभेची निवडणूक असेल तर जवळपास 10,000 रुपये द्यावा लागतात। लोकसभेच्या इलेक्शनमध्ये SC ST साठी 12,500 आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये SC ST साठी 5,000। हे डिपॉझिट जर तुम्हाला 16.66% जास्त मतं मिळाली तर तुमचं डिपॉझिट तुम्हाला परत मिळतं। तर हा आजचा व्हिडिओ डिपॉझिट जप्तीविषयी आणि डिपॉझिट कसं परत मिळतं त्याविषयी होता। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद।